हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीनं आज उद्घाटित झालेल्या श्री गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरच्या या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले परमपूजनीय सरसंघचालकजी डॉक्टर मोहनजी भागवत, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी, आमच्या मातोश्री श्रीमती सरिता फडणवीस, माझे सहकारी चंद्रशेखरजी बावनकुळे, मंगलप्रभात लोढाजी, पंकज भोयरजी, आशिष जयस्वालजी, खासदार मायाताई उनाते, महापौर नीताताई ठाकरे, त्याचप्रमाणे ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या मेहनतीतून हे सेंटर उभं राहिलं ते आमदार संदीपजी जोशी, त्याचप्रमाणे त्यांना समर्थपणे मदत करणारे श्री अक्षय नाईक, श्री पराग सराफ, श्री रितेश गावंडे, श्रीमती मिनल काळे, श्रीमती वासंतीताई देशपांडे, श्री अनिरुद्ध आंबटकर, श्री महेंद्र भोगावकर, श्री संदीप बारसकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे आमदार, लोकप्रतिनिधी, सर्व मान्यवर नागरिकगण, या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व गणमान्य नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे की 2 वर्षापूर्वी ज्या डायग्नोस्टिक सेंटरचं भूमिपूजन आपण केलं होतं, आज परमपूजनीय सरसंघचालकजींच्या हस्ते त्याचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे। आणि अतिशय सुंदर असं हे डायग्नोस्टिक सेंटर, अतिशय आधुनिक अशा प्रकारच्या सर्व मशीन्स ज्याच्यामध्ये आहेत, सर्व सेवा सुविधा आहेत, असं हे डायग्नोस्टिक सेंटर आजपासनं आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू होत आहे। खरं म्हणजे हे जे काही डायग्नोस्टिक सेंटर उभं राहिलं, याच्या पाठीमागे संपूर्ण जी मेहनत आहे ती संदीपजींची आहे। संदीपजींनी ही सगळी टीम उभी केली आणि या टीमच्या माध्यमातून अतिशय कमी वेळामध्ये हे डायग्नोस्टिक सेंटर उभं केलं। ज्यावेळी डायग्नोस्टिक सेंटरच्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की आपण असं ठरवलं होतं की एखादं चांगलं डायग्नोस्टिक सेंटर झालं पाहिजे, तर आता मी त्याचा पाठपुरावा करतोय, मी ते करतोय। आणि त्याला माझी इच्छा आहे की स्वर्गीय गंगाधररावजींचं नाव द्यायचं। त्यावेळी अर्थातच आम्ही यापूर्वी कधीच वडिलांच्या नावाने कुठलीही अशा प्रकारची वास्तू किंवा कुठल्या स्मृतीमध्ये कुठलं कार्य हे केलं नव्हतं। त्यामुळे याला आता परवानगी द्यायची नाही द्यायची असा एक प्रश्न नक्कीच मनामध्ये होता। मी त्याला सांगितलं की आपण दुसरं कुठलं नाव देऊ, पण त्याचा फार आग्रह होता। आणि मग मी संदीपला सांगितलं की आता तू जाऊन माझ्या आईची परमिशन घे, आईने परवानगी दिली तर तू निश्चितपणे मग त्या नावाने कर। आणि मग संदीपने जाऊन आईला पटवलं आणि आईची परवानगी घेतली आणि या ठिकाणी आमचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी दिलं। खरं म्हणजे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्याबद्दल माझ्यापेक्षा अधिक माननीय नितीनजी आणि परमपूजनीय मोहनजी सांगू शकतील, कारण त्यांनी अगदी जवळून त्यांना पाहिलेलं आहे। त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही सांगणं हे योग्य देखील नाही, पण मी एवढंच सांगू शकतो की जेवढं काही मी कमी वयामध्ये त्यांचं कार्य पाहू शकलो त्याचा खूप मोठा परिणाम हा माझ्या जीवनावर झाला आणि एक प्रकारे समाज कार्य करण्याची प्रेरणा आणि निस्वार्थ कार्य करण्याची प्रेरणा आणि विशेषतः जो काही माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला, त्यानंतर राष्ट्रीय विचारांशी जो काही संबंध आला, या सगळ्या गोष्टी केवळ वडिलांमुळेच त्या ठिकाणी घडल्या। त्यांना पाहूनच या सगळ्या गोष्टी खरं तर होऊ शकल्या आणि म्हणून माझ्याकरता नेहमीच एक प्रेरणास्त्रोत म्हणून मी माझ्या वडिलांकडे बघितलेलं आहे। आणि आज हे अतिशय सुंदर असं डायग्नोस्टिक सेंटर जे सिद्धिविनायक फाउंडेशनने तयार केलं, त्याला त्यांचं नाव दिल्याबद्दल आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने मी संदीपजींचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मानतो।
हे जे काही डायग्नोस्टिक सेंटर तयार केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अतिशय आधुनिक अशा प्रकारच्या सगळ्या मशीन्स उपलब्ध आहेत. आणि जसं संदीपने सांगितलं की पहिल्याच दिवशी संकल्पना मांडली त्याच वेळेस हे सगळ्यांच्या मनामध्ये पक्क होतं की आपल्याला सेवा म्हणून हे करायचं आहे. त्याच्यामुळे जो काही खर्च येतो तेवढ्या खर्चापुरतं लोकांकडनं शुल्क घेतलं गेलं पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये कव्हर्ड आहेत त्या गोष्टींकरता तर कोणाला शुल्कच लागू नये, त्या मोफत झाल्या पाहिजेत अशा दृष्टीनं याची रचना करायची. आणि त्या दृष्टीने संदीपने आपल्याला सांगितलं की अतिशय कमी शुल्कामध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. आणि डायलिसिस तर त्या ठिकाणी जवळपास निशुल्क आपण करतोय. मी आमचे मित्र आणि आमदार योगेशजी सागर यांचा देखील उल्लेख करेल की ज्यांनी या डायलिसिस सेंटर करता अतिशय मदत केली आणि त्यांच्या माध्यमातून जे आमचे मुंबईचे मित्र आहेत त्या सगळ्यांनी त्याच्याकरता मदत केली. त्यांचं देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. खरं तर आपल्याला कल्पना आहे की नागपूर शहरात विदर्भात माननीय नितीनजींच्या नेतृत्वात खूप मोठ्या प्रमाणात आपण सेवा प्रकल्प चालवतो. अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं गरीबातल्या गरीबाला त्या ठिकाणी जी काही आरोग्य सेवा आहे ती आरोग्य सेवा आपल्याला कशी या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल असा प्रयत्न सातत्याने आपण करत असतो. आणि खऱ्या अर्थानं ही जी काही सेवेची प्रेरणा आहे त्या प्रेरणाचे एक प्रकारे प्रेरणास्त्रोत असलेले परमपूजनीय सरसंघचालक जी या ठिकाणी आहेत. कारण आपल्याला त्या विचारानेच सेवेचं कार्य शिकवलेलं आहे आणि म्हणूनच आज सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीची सेवा केंद्र तयार करायची आणि ती समाजाला अर्पित करायची अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. आज राज्य सरकारच्या माध्यमातूनही आमचा प्रयत्न आहे की सर्वांना अतिशय किफायतशीर आणि ज्याला आपण असं म्हणू शकतो की शक्यतोवर मोफत अशा प्रकारचा उपचार हा मिळवून द्यायचा. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांची जी जनारोग्य योजना आहे त्याच्यासोबत महाराष्ट्र सरकारनेही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली आणि या दोन योजनांच्या माध्यमातून आता जवळपास महाराष्ट्रातल्या 100% लोकांना आपण या योजनांमध्ये कव्हर केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 4,500 हॉस्पिटल्सचं नेटवर्क आपण उभं केलेलं आहे की ज्या ठिकाणी सर्व लोकांना मोफत उपचार हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. जवळपास पूर्वी 1200 आजारांकरता आपण मदत करायचो, आता त्याची संख्या ही 2400 केलेली आहे. 2400 आजाराकरता आपण मोफत उपचार त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. आणि त्याचसोबत जे ऑर्गन ट्रान्सप्लांट सारखे जवळपास 12 अशा प्रकारचे उपचार पद्धती आहेत की ज्याला अधिक खर्च येतो त्यांना 22 लाख रुपयापर्यंत आपण राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी मदत करतो. आणि सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारे आरोग्याचा जो काही खर्च आहे तो परवडला पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. एकीकडे ही सगळी योजना आपण करत असताना अफोर्डेबिलिटी आपण आणली, ऍक्सेसिबिलिटी आपण आणली, तरीही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या केंद्रांची आवश्यकता आहे. कारण या ज्या काही सुविधा आहेत या सुविधा सगळ्यांकरता उपलब्ध झाल्या पाहिजेत या दृष्टीनं मला असं वाटतं की ही केंद्र अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणूनच सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं हे जे केंद्र या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे नागपुरातल्या जे काही आपले विशेषतः या सगळ्या भागातले दक्षिण असेल, पश्चिम असेल, दक्षिण पश्चिम असेल या भागातली जी मंडळी आहेत त्या मंडळी करता हे एक अतिशय चांगलं केंद्र म्हणून आपल्याला या ठिकाणी चालवता येईल. आणि त्या दृष्टीने भविष्यात याचं अजून विस्तार आपल्याला कसा करता येईल हा देखील प्रयत्न संदीपजी निश्चितपणे करतील हा मला विश्वास आहे. आम्ही सगळेच, नितीनजी असतील, मी असेल, आम्ही सगळे हे या कार्यामध्ये त्यांच्या सोबत आहोत. अतिशय उत्तम काम केल्याबद्दल सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पुढच्या सगळ्या त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो. आणि हे जे काही केंद्र आहे या केंद्राच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाला आरोग्य मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.